सण समारंभ असू द्यात किंवा पार्टीज असू द्यात, पूजा असू द्यात किंवा आपलं घरगुती गेट टुगेदर असू द्यात, ह्या सगळ्या कार्यक्रमांच्या वेळेस आपल्याला खूप छान तयार व्हायचं असतं, इतरांपेक्षा छान उठून दिसायचं असतं. पण त्यासाठी मी कशा पद्धतीने मॅचिंग करू, मी कशा पद्धतीने स्टायलिंग करू, मी काय निवडू, काय घालू, हे सगळं आपल्या मनामध्ये सुरू होत असतं. ह्या सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये पडत असतात. मग कशाला विचार करता, माझा आजचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटणार आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा, आणि चॅनलवरती जर नवीन असाल, पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्याबरोबर जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा नक्की हिट करा. चला मग सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. नमस्कार, मी शीतल, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन आणि खूप इंटरेस्टिंग अशा एका व्हिडिओमध्ये. लुक्स क्रिएट करत असताना सर्वात प्रथम विचार करायचा आहे तो म्हणजे कार्यक्रम कोणता आहे, किंवा आपल्याला कोणत्या कार्यक्रमांसाठी तयार व्हायचं आहे. तुम्हाला लग्नांसाठी तयार व्हायचं आहे, पूजेसाठी तयार व्हायचं आहे, की पार्टीसाठी तयार व्हायचं आहे, किंवा इतर कोणताही कार्यक्रम असेल त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचे आउटफिट डिसाईड करायचे आहेत किंवा त्या अनुषंगाने तुम्हाला निवड करायची आहे. कार्यक्रम हा कधी आहे, कुठे आहे आणि कसा आहे. सगळ्यात पहिलं बघूयात की कधी आहे. म्हणजे दुपारी कार्यक्रम आहे, संध्याकाळी आहे की सकाळी आहे. जर सकाळी किंवा दुपारी जर कार्यक्रम असेल तर सध्याचं वातावरण आपण बघितलं पाहिजे. जर खूपच गरमी आहे तर तुम्ही त्या पद्धतीने तुमचे साडी, ड्रेसेस जे काही तुम्ही घालणार असाल ते डिसाईड करायला हवं आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला टोचणार नाही, तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्हाला इरिटेशन होणार नाही. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण खूप छान हेवी लुक्स क्रिएट करतो आणि आता या सध्याच्या उकाड्यामध्ये ते लुक्स कॅरी करणं खूप अवघड आहे. आणि एका पॉईंटनंतर आपली एनर्जी डाऊन होते, मूड जातो आणि मग आपल्याला असं वाटतं की हे सगळं काढून मी कधी फेकून देते आणि कधी मी रिलॅक्स होती असं वाटायला लागतं. आणि मग ह्या सगळ्यांमध्ये आपला लुक्स क्रिएट करण्याचे आपण जे एफर्ट्स घेतलेले असतात त्याचा उपयोगच होत नाही. त्याचबरोबर कार्यक्रम कुठे आहे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. जसं की तुमच्या घराजवळ कार्यक्रम आहे, तुमच्या घरापासून लांब आहे, तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायची आहे की अगदी चालत वर तुम्ही पोचणार आहात, याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. का? कारण काय होतं, आपण खूप छान रेडी होत असतो आणि जर समजा आपल्याला ट्रॅव्हलिंग करायचं आहे, आपल्याला डायरेक्ट घरातून कार्यक्रमामध्ये पोहोचायचं आहे, तर या मधल्या वेळेमध्ये ट्रॅव्हलिंगच्या आपली सगळी जी काही साडी किंवा जे काही आपण ज्वेलरी किंवा जे काही आपण तयार झालेलं असतो त्याची एनर्जी डाऊन होत असते, त्याचा मूड जात असतो, आपल्याला खूप इरिटेशन व्हायला लागत असतं. आणि आपण ज्यावेळेस कार्यक्रमात पोहोचतो, ज्यावेळेस खरंच आपला लुक आपल्याला छान एन्जॉय करायचा असतो, त्याच वेळेस आपण एक कोपरा धरतो आणि निवांत बसून देतो. आपल्याला अजिबात इच्छा होत नाही कोणाशी बोलण्याची, कोणाला भेटण्याची, कार्यक्रम एन्जॉय करण्याची. कारण सगळा मूड जो आहे तो आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये आणि आपले जे आउटफिट आहे त्याला सांभाळताच जात असतो. त्यामुळे कार्यक्रम कुठे आहे याचा सुद्धा विचार करायचा आहे. आणि नंबर 3 की कार्यक्रम कसा आहे. म्हणजे कार्यक्रम साधा सिंपल कार्यक्रम असेल तर तुम्ही तशा पद्धतीने तयार व्हायचं आहे. जर खूप त्याचं स्वरूप जे आहे ते खूप मोठं असेल तर तुम्ही थोडं त्याच पद्धतीने लुक्स तुमचे तयार करायला हवेत, किंवा तुमचे आउटफिट, ज्वेलरी, मेकअप, हेअरस्टाईल निवडायला हवे. लुक्स क्रिएट करत असताना सर्वात आधी ठरवायचं आहे ते म्हणजे तुमची कपडे, की तुम्ही कशा पद्धतीचे कपडे घालणार आहात, कशा मटेरियलचे घालणार आहात, कशा डिझाईनचे घालणार आहात, कशा कलरचे घालणार आहात. कारण तुमच्या आउटफिटवरतीच तुम्ही तुमची ज्वेलरी, मेकअप, हेअरस्टाईल, तुमचे ॲक्सेसरीज तुम्हाला निवडायला जास्त सोपं जात असतं. आणि एकदा का तुमचं आउटफिट परफेक्ट असेल ना तर तुम्हाला इतर गोष्टी ज्या आहेत त्या खूप सोप्या होऊन जातात. खूप पटकन तुम्ही त्याला चॉईस करू शकता किंवा त्याच्याबद्दलचे तुम्ही मॅचिंग, तुम्ही स्टायलिंग करू शकता. त्यामुळे तुमच्या कपडे पहिले तुम्ही डिसाईड करायचे आहेत. तर लुक्स तयार करत असताना तुमच्या लुकमध्ये 1 ते 2 असे हायलाइट्स पॉईंट असायलाच हवेत जे युनिक असतात. त्यामुळे तुम्हाला इतरांपेक्षा युनिक बनवतात, थोडं स्टायलिश बनवतात. 4 चौघांसारखं जरी तुम्ही छान ट्रेडिशनल किंवा तुम्ही पार्टीवेअर जे काही तुम्ही घातलेलं असेल तरीसुद्धा तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आणि खूप सुंदर दिसता. जसं की समजा तुमच्याकडे साडी खूप सुंदर असेल तर तुम्ही साडी त्या पद्धतीने ड्रेपिंग करायला हवेत. साडीचा पदर खूप सुंदर असेल तर तुम्ही वन साईड पदर सोडा, त्या पद्धतीने तुम्ही
साडीला स्टाईल करा, तितक्या छान पद्धतीने तुम्ही कॅरी करा. जर तुमच्याकडे ज्वेलरी खूप सुंदर असेल तर तुम्ही इतर गोष्टी कमी करा आणि तुमच्या ज्वेलरीला उठून दिसतील या पद्धतीने किंवा या विचाराने तुम्ही तुमचा जो इतर गोष्टी आहेत त्या तुम्ही मॅनेज करायला हवं. जर तुम्हाला समजा हेअरस्टाईल खूप सुंदर करायची आहे तर तुम्ही त्या पद्धतीने इतर गोष्टी मिनिमाइज करायच्या आहेत. या सगळ्यामुळं काय होत असतं ना की तुमच्या लुक्समध्ये कशा ठसठशीत असे दिसतात तुमचे जे काही स्टाईल आहे किंवा तुमचा जो युनिकनेस आहे आणि त्यामुळे ना बघणाऱ्याला असं वाटतं की वा काय सुंदर तयार झाली आहे, अगदी कमी आहेत गोष्टी पण तरीसुद्धा काय सुंदर दिसते. तर ह्या सगळ्यामुळेच आपण अधिक युनिक आणि सुंदर दिसत असतो. सगळं घातलं म्हणजेच आपण खूप सुंदर दिसतो असं अजिबात नाही. क्रिएट करत असताना सध्या काय ट्रेंड सुरू आहे, काय स्टायलिंग सुरू आहे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा जेव्हा तुम्ही तयार होता, जेव्हा तुम्ही छान लुक क्रिएट करता त्यावेळेस तो लुक ट्रेंडी आणि स्टायलिश दिसायला लागतो. एक्झाम्पल म्हणून सांगते तुम्हाला, जर आता सध्या कॉन्ट्रास्ट ची खूप फॅशन सुरू आहे. म्हणजे मग ब्लाउजेस असू द्या, साड्याच असू द्यात किंवा ज्वेलरी असू द्या, ही कॉन्ट्रास्ट मॅचिंग करण्याची खूप खूप सध्या ट्रेंड आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या लुकमध्ये असं तुम्ही कॉन्ट्रास्ट मॅचिंग करू शकता. आता तुम्हाला साडी किंवा ब्लाउजेस किंवा ज्वेलरी कशा पद्धतीने निवडायचं, कशा पद्धतीने त्याला मॅचिंग करायचं यासाठीचा जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तो आपल्या चॅनलवरती आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की बघा, तुम्हाला खरंच त्याचा खूप फायदा होईल. क्रिएट करत असताना आपण फुटवेअरचा अजिबातच विचार करत नाही. आपल्याला असं वाटतं की हा पायाकडे कोण बघतं, पाय तर झाकून जातात, त्याने काय फरक पडतो, आपण काही चप्पल घातली, काही फुटवेअर घातलं तर. असं नसतं, खूप मोठा फरक पडत असतो. आपलं फुटवेअर परफेक्ट असलं तरच आपला संपूर्ण जो लुक आहे तो परिपूर्ण होतो, कंप्लीट होतो. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, संपूर्ण तुम्ही आउटफिट, ड्रेसेस, ज्वेलरी, मेकअप सगळं परफेक्ट केलं असतं आणि फुटवेअर मात्र तुम्ही वेगळंच काहीतरी जर निवडलं किंवा वेगळंच काहीतरी घातलं तर ते लुक इनकम्प्लीट असतो. तो लुक अजिबातच खूप छान दिसत नाही. एक्झाम्पल, जर समजा तुम्ही पार्टीवेअर साडीज, पार्टीवेअर ड्रेसेस घालताय तर तुमचे फुटवेअर पण त्या अकॉर्डिंगली असले पाहिजे. थोडे शिमरी किंवा थोडे चमकणारे, थोडे हिल्सवाले असले पाहिजेत. जर तुम्ही ट्रेडिशनल साडीज किंवा ड्रेसेस घालत आहात तर तुमचे फुटवेअरसुद्धा ट्रेडिशनल रंगाचे त्या पद्धतीने असले पाहिजेत. आणि बऱ्याचदा ना रंगाकडे सुद्धा लक्ष दिलं जात नाही फुटवेअरच्या. म्हणजे तुमच्यावरती आउटफिट आणि तुमचं ज्वेलरी वगैरे सगळं सौम्य रंगाचे आहेत, पेस्टल रंगाचे आहेत आणि चप्पल जी आहे ती एकदमच अशी लाल, पिवळी, निळी, हिरवी, तर ते खूप विचित्र दिसतं आणि सगळा जो लुक आहे ना तो अक्षरशः पडून जातो, काहीच त्याचं होतच नाही. त्यामुळे ना तुम्ही फुटवेअरकडे सुद्धा आवर्जून लक्ष द्या. लुक्स क्रिएट करत असताना किंवा कार्यक्रमांसाठी तयार होत असताना प्रत्येक वेळी नवीन गोष्टींची खरेदी करणं, नवनवीन गोष्टींची शॉपिंग करणं गरजेचं नसतं. आपल्याला असं वाटतं की ज्यावेळेस आपण नवीन गोष्टी आणू आणि त्या आपण घालू त्यावेळेसच आपला जो लुक किंवा आपण खूप सुंदर दिसणार, हा गैरसमज आहे. असं अजिबात नसतं. आपल्याकडे जे आहे ते सुद्धा आपण खूप छान ट्रेंडिंग आणि स्टायलिंग करू शकतो किंवा तसं दिसू शकतो, तसे लुक्स क्रिएट करू शकतो. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओची गरज असेल ना, डोंट वरी, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे की त्यामध्ये मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे की आपल्याकडे जे कलेक्शन आहे त्यामध्ये सुद्धा आपण किती छान असं ट्रेंडी लुक क्रिएट करू शकतो. तर त्या सगळ्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. एकदा नक्की बघा, खरंच खूप मोठा तुम्हाला फायदा होणार आहे, खूप सारं तुम्हाला समजणार आहे. काय करायचं, आपल्याकडे जे काही कलेक्शन आहे त्याकडे निरीक्षण करायचं, त्याकडे लक्ष द्यायचं आणि त्यामध्ये खरंच कशाची गरज असेल तरच तुम्ही नवीन गोष्टींची खरेदी करायची. म्हणजे काय होईल, तुमच्याकडे आहे त्या गोष्टींचा सुद्धा वापर होईल आणि जे नाही ते तुम्ही ॲड करून तुमचं कलेक्शन तुम्ही परिपूर्ण करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही झिरो बजेट किंवा तुम्ही अगदी काहीच इन्व्हेस्टमेंट न करता असं खूप छान रेडी होता आणि जर तुम्ही कॉम्प्लिमेंट तुम्हाला भेटली तर वा, त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो आणि तुम्हाला एकदम भारी फील होतं आणि नेक्स्ट टाइम आहे ना तुम्ही अजून उत्साहाने, अजून खूप असं ते क्रिएटिव्हली तुम्ही विचार करून तुमचे लुक्स क्रिएट करू शकाल. एखाद्याची कॉपी करणं किंवा एखाद्याचं कंपॅरिझन करणं हे करणं चुकीचं आहे किंवा हे अजिबात लुक्स क्रिएट करताना करायचं नाही. म्हणजे काय होतं, बऱ्याचदा आपण एखाद्याची साडी, ज्वेलरी, मेकअप, हेअरस्टाईल सगळं डिट्टो आपल्या बाबतीत करायला जातो, पण ते तसं वर्क होत नाही. कारण तिचं
शरीर, तिचे कॅरी करण्याची पद्धत, तिचं कलर टोन सगळंच वेगळं आहे आणि आपलं पर्सनॅलिटी संपूर्णतः वेगळी आहे. आणि मग आपण मॅचिंग करायला गेल्यानंतर आपलं हसं होतं किंवा आपला पोपट होतो थोडक्यात, आणि तसं काही सुंदर दिसत नाही. आणि बाबा बोलतो, अरे मी इतकं सगळं तर तिच्यासारखं केलं तरीसुद्धा मी का सुंदर दिसत नाही आहे बरं. तर ह्या सगळ्या मागचं हेच रिझन असतं की तुमचा लुक जो आहे तो तुमच्या अनुषंगाने तुम्हाला तयार करायचा आहे. हां, आता तुम्ही एखाद दोन गोष्टी सिमिलर घेऊ शकता किंवा सिमिलर करू शकता, ती वेगळी गोष्ट आहे. पण अगदी केसांपासून ते नखापर्यंत सगळं सेम टू सेम कॉपी करायला जायचं नाही. तुमचा लुक 100% चुकणार आहेच. लगेचच कळतं की अरे बापरे, इथे सेमची सारखी तयार झाली, मग आपला युनिकनेस कसा राहणार, मग आपल्याला कशी कॉम्प्लिमेंट भेटणार. त्यामुळे आपण आपलं डोकं चालवून आपल्याकडे आपल्या आवडीनेच आपल्याला तयार व्हायचं आहे. आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे आणि मी जे काही आतापर्यंत सांगितलेलं आहे, सजेशन, आयडियाज, टिप्स, हे सगळं फॉलो केलं आणि छान असा लुक क्रिएट केला. पण आता मी जी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ते जर तुमच्याकडे नसेल, तुम्ही ते जर फॉलो केलं नाही, तर तुमच्या लुकवरती पाणी फिरणार आहे, सगळं शून्य होऊन जाणार आहे. ती गोष्ट म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स, तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य. हे जर तुम्ही लुक्समध्ये ॲड केलं नाही तर तुमचा लुक उठूनच दिसणार नाही, तुमचा लुक भारी होणारच नाही. कारण बऱ्याचदा काय होतं, आपण घातलं ते जर मला कॅरीच करता नाही आलं, मला त्याला सांभाळताच आलं नाही आणि हे सगळं करत असताना चेहऱ्यावरती जर हास्यच नसेल तर सगळ्याचा काय उपयोग आहे. बघणाऱ्याला असं वाटेल की का बिचाऱ्याने एवढ्या अट्टहासाने तयार झाली असेल. जर चेहऱ्यावरती आनंदच नाही तर काय उपयोग आहे. कारण आपण हे सगळं ज्यावेळेस तयार होत असतो किंवा ज्यावेळेस आपल्याला सगळं छान रेडी करायचं असतं स्वतःला, त्यावेळेस आपल्याला आनंद वाटायला हवा, आपल्या चेहऱ्यावरती आनंद दिसायला हवा. जर मग तुम्ही अगदी एकदम सिम्पल तयार झालेला असाल तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती हास्य आणि जर तुम्ही खूप कॉन्फिडंट असाल ना, तर तुम्ही एक नंबरच दिसणार आहात. तुम्ही विचारच करायचा नाही की माझं काही चुकलं आहे किंवा मी इतरांपेक्षा काहीतरी कमी आहे, असं नाही. तुमच्याकडे कॉन्फिडन्स असणं खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचं एका म्हटलं तर तुमचा कॉन्फिडन्स आहे, तुमची कॅरी करण्याची स्टाईल आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरचं सुंदर असं हास्य आहे. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये ह्या गोष्टी मिस करायच्या नाहीत. ह्या नक्की गोष्टी तुमच्या लुक्समध्ये ॲड करायच्या आहेत आणि हे सगळं जिथे असेल तसाच तुम्हाला लुक क्रिएट करायचा आहे आणि तसंच तुम्हाला तयार व्हायचं आहे. काय मग झालं का सगळं कन्फ्युजन दूर? भेटली ना तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं? आणि ही उत्तरं जर तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा ठरला असेल तर जरूर व्हिडिओला एक लाईक करा, आठवणीने करा. कारण बऱ्याच मैत्रिणी व्हिडिओ बघतात, कॉमेंट करतात, पण लाईक करायचं मात्र विसरून जातात. तर तसं करू नका. तुम्ही लाईक करा म्हणजे आपला हा जो व्हिडिओ आहे तो इतर मैत्रिणींपर्यंत पोहोचला जाईल. तुमच्या कोणत्या मैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मलासुद्धा खूप छान छान व्हिडिओज घेऊन येण्यासाठी एनर्जी मिळत असते, प्रोत्साहन मिळत असतं. आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याबरोबर बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा नक्की हिट करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुमच्याकडून नवीन व्हिडिओज मिस होणार नाही. चला मग भेटूयात पुढे एका नवीन छानशा अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा. बाय, धन्यवाद.